सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. साक्री शिर्डी राज्यमार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. साक्री शिर्डी राज्यमार्गावर गंगाई पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या सुमारास तवेरा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दुचाकीस्वाराच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पाहुयात सविस्तर रिपोर्ट. साक्री शिर्डी राज्यमार्गावर रात्री साधारण 8 ते 9 वाजेच्या दरम्यान गंगाई पेट्रोल पंपाच्या कांदा चाळीसमोर हा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तवेरा गाडी क्रमांक MH18BC 2620 आणि डिस्कवर दुचाकी क्रमांक MH18BK 6358 यांच्यात जोरदार धडक झाली. तवेरा वाहन चालक ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वार काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुचाकीस्वाराच्या प्रकृतीबाबत किंवा मृत्यूबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही माहिती अधिकृत पुष्टीशिवाय निश्चित मानू नये. या मार्गावर गतिरोधक किंवा वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पिंगळवाडे येथील एका रहिवाशाचाही याच मार्गावर याच परिसरात अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच योग्य ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या अपघातानंतर ढोलबारे येथील पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते तसेच करंजाड येथील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी मोठी धावपळ करत सहकार्याची भावना दाखवली. साक्री शिर्डी राज्यमार्गावरील या धोकादायक ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाने आता ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गतिरोधक, योग्य वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कधी होणार असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या अपघातातील दुचाकीस्वाराची प्रकृती आणि घटनेबाबतची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन सह रिपोर्टर तुषार रौंदळ. धन्यवाद.